नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्याच्या महापालिका निवडणुकीत सत्तेचा महासंग्राम. आरआरसी महाचर्चातून विकासाच्या मुद्द्यांवर थेट चर्चा. महायुतीचा फॉर्म्युला ठरला पण घोषणा बाकी. अकोला महापालिकेत भाजपा ठरणार मोठा भाऊ. आज तिघांनी केले उमेदवारी अर्ज दाखल. शनिवार, सोमवार, मंगळवार उमेदवाराची धावपळ होणार. महापालिकेचा उमेदवार जनजागृतीसाठीची मोहीम वेगाने. अंतिम मतदार यादी आयोगाच्या मान्यतेने लवकरच प्रसिद्ध होणार. उमेदवारी अर्ज दाखल करताना चुकवू नका. उमेदवारी अर्ज चुकला तर व्हाल निवडणुकीतून बाद. आता सविस्तर बातम्या. महापालिका निवडणुकीत रणसंग्राम, बिग फाईट, आवाज जनतेचा आणि धुरंदर यासारख्या गाजलेल्या कार्यक्रमानंतर आता थेट मतदारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा विशेष महाचर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यतः मतदार जागृतीसाठी हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाची मोठी चर्चा शहरात आहे. झी महासेल प्रस्तुत महाचर्चा या कार्यक्रमाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून आरआरसी न्यूजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची शहरात चर्चा आहे. विकसित अकोल्यासाठी आरआरसीची महाचर्चा शहराच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत रणसंग्राम, बिग फाईट, आवाज जनतेचा आणि धुरंदर यासारख्या गाजलेल्या कार्यक्रमानंतर आता थेट मतदारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा विशेष चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यतः मतदार जागृतीसाठी हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाची मोठी चर्चा शहरात आहे. या महाचर्चेत सर्वपक्षीय दिग्गज नेते, निवडणूक रिंगणात उतरलेले प्रमुख उमेदवार तसेच शहरातील सजग नागरिक एकाच व्यासपीठावर सहभागी होणार आहेत. शहराचा विकास, नागरी सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट प्रश्नोत्तरांची रंगतदार चर्चा राहणार आहे. आरआरसी न्यूजच्या व्यासपीठावर केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप न होता अकोल्याच्या विकासाचा स्पष्ट आराखडा अर्थात ब्लूप्रिंट मांडला जाणार आहे. शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून राजकारण्यांना थेट जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. सत्ताधारी, विरोधक आणि भविष्यातील महापौर एकाच मंचावर आम्ही घेऊन आलो आहोत विकसित अकोल्यासाठी आरआरसीची महाचर्चा. मुद्दे जनतेचे, मुद्दे महापालिकेचे, माध्यम मात्र आरआरसी. अकोल्याच्या राजकारणात आजवर अनेक सभा झाल्या, अनेक भाषणं झाली, पण अकोलेकरांच्या खऱ्या प्रश्नांवर चर्चा कधी होणार? कचरा, नाले आणि टॅक्सच्या ओझ्याखाली दबलेल्या जनतेला उत्तर कोण देणार? आता वेळ आली आहे अकोल्याच्या भविष्याचा फैसला करण्याची. आरआरसी घेऊन येत आहे एक ऐतिहासिक व्यासपीठ, जिथे सत्ताधारी, विरोधक, इच्छुक उमेदवार आणि भविष्यातील महापौर पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. या महाचर्चेत केवळ आश्वासनांची खैरात नसेल, तर इथे पोस्टमॉर्टम होईल ढिसाळ नगर नियोजनाचं. इथे जाब विचारला जाईल त्या रखडलेल्या भूमिगत गटार योजनेचा आणि हिशोब मागितला जाईल नागरिकांकडून वसूल केलेल्या प्रत्येक रुपयाचा. खुर्च्या तयार आहेत, प्रश्नही तयार आहेत. आता बघूयात अकोल्याचे नेते उत्तर देतात की पळ काढतात. तर पाहायला विसरू नका विकसित अकोल्यासाठी आरआरसीची महाचर्चा. या महाचर्चेत व्यापारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षण तज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक सहभाग घेणार असून मतदार जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केवळ मतदान नव्हे तर विचारपूर्वक मतदान हा संदेश देत आरआरसी न्यूजने उचललेले हे पाऊल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे. सध्या शहरभर आरआरसी महाचर्चा या कार्यक्रमाची जोरदार चर्चा असून हा कार्यक्रम अकोल्याच्या राजकीय चर्चांना नवी दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अकोला पश्चिम मध्ये तिढा असलेल्या जागा सोडून महायुती गठीत झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वाधिक जागा घेत भाजपच मोठा भाऊ राहणार असून भाजपला 55 पेक्षा अधिक जागा मिळतील, तर शिंदे यांच्या शिवसेनेला 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोला महापालिकेत महाविकास आघाडीची घोषणा होण्यापूर्वी महायुती मात्र एकत्र बसण्यावर ठाम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज महाविकास आघाडीच्या शहरात बैठकांवर बैठका झाल्या. त्याचबरोबर नागपूर येथे महायुतीच्या बैठकीत महायुती झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. भाजपा अकोल्यातील महायुतीत मोठा भाऊ राहणार असून जवळपास 55 आणि अधिक काही जागा भाजप लढणार आहे. अकोला महापालिकेत 2017 मधील 80 पैकी 48 जागा एकट्या भाजपकडे, तर शिवसेनेला 8 जागा मिळाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीला 5 ठिकाणी विजय मिळाला होता. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या ताब्यात असलेल्या 61 जागा सोडून उर्वरित 19 जागांचे तिन्ही पक्षात वाटप होणार आहे. या 18 पैकी 7 ते 8 जागा शिंदे गटाला मिळणार असून 5 ते 6 जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे. भाजप 55, शिंदे शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी 10 अशी जागा वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापर्यंत अकोल्यातील अंतिम जागा वाटप जाहीर होणार असल्याचे वृत्त आहे. अकोल्यापुरती बैठक कालची नव्हती. आपल्या 4 महानगरपालिकाच्या विदर्भातल्या अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या विषयावर उदयजी सावंत आणि बावनकुळे साहेब यांना एक साधारणतः संघटनात्मक आणि निवडणुकीचा आढावा घ्यायचा होता. त्या दृष्टीने ती बैठक होती. प्रमुख 3-4 लोक प्रत्येक महानगरातून प्रत्येक पक्षाने बोलावले होते आणि त्याच्यामध्ये एक भावना निश्चित झाली. साधारणतः आपापल्या पक्षाचा आढावा प्रत्येकाने करत असताना युती व्हावी ही भावना कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नेतृत्वाची सर्व ठिकाणी आहे. आज उद्यामध्ये जागा वाटप पूर्ण होऊन जाईल. 80% 90% ठिकाणी तर आमचं एकमत आहे. थोडंफार 2-4 ठिकाणी कार्यकर्त्यांशी तिथल्या प्रभागातल्या स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून आपल्याला उद्यापर्यंत सर्व होईल असं वाटतंय. जाहीरनामा एक महायुती म्हणून जाहीरनामा आम्ही देणारच आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा आज तिघांनी अर्ज दाखल केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील एकूण 6 झोनपैकी केवळ 2 झोनमध्ये उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत, तर उर्वरित 4 झोनमध्ये अद्याप खातेही उघडलेले नाही. आज अकोल्यात 343 उमेदवारांनी 613 उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. आज दिवसभर दाखल झालेल्या अर्जाचा तपशील महापालिकेने दिला आहे. झोन क्रमांक 5 निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे असून येथे पहिल्याच दिवशी सर्वाधिक 2 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. झोन क्रमांक 2 या झोनमध्ये 1 उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे, तर झोन क्रमांक 1, 3, 4 आणि 6 या 4ही झोनमध्ये आज एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारांचा कल कमी असला तरी शनिवार, सोमवार व मंगळवार या दिवसात अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून सर्व झोनमध्ये अर्ज स्वीकारण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित 4 झोनमध्ये उमेदवारांकडून मुहूर्त पाहून अर्ज भरले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. इच्छुकांनी आज देखील अर्ज खरेदीसाठी मोठी घाई केली होती. महापालिका शनिवारी केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणार आहे. जवळपास 17,000 दुबार मतदारांशी संपर्क करत महापालिकेने मतदारांच्या इच्छेनुसार मतदान केंद्र निश्चित केल्याची माहिती आहे. एकूणच प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून शनिवारी अंतिम मतदार यादी निश्चित होणार आहे. महापालिका निवडणुकीची अंतिम मतदार यादी 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली. या राज्य निवडणूक आयोगाला महापालिकेने मतदार यादी मान्यतेसाठी पाठवली आहे. निवडणूक आयोगाने मान्य केलेली मतदार यादी आरोनिहाय प्रसिद्ध करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. 630 मतदान केंद्रांवर अकोल्यात मतदान होणार आहे, तर दुबार मतदारांचे नावांवर मतदान होणार नाही याची दक्षता महापालिकेने घेतली असून दुबार मतदारांना ते जिथे मतदान करणार आहे त्याविषयीचे संमतीपत्र घेतले आहे. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 27 डिसेंबर रोजी आम्हाला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 20 प्रभागांमध्ये 5,50,000 मतदारांकरिता 630 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याकरिता माननीय राज्य निवडणूक आयोगाकडे महानगरपालिका प्रशासनाने अपलोड केलेली आहे. सदरची यादी डाउनलोड झाल्यानंतर निर्धारित
दिनांकास आम्ही मतदान केंद्र ज्याबाबत जी यादी आहे ती आरो कार्यालयानुसार म्हणजे माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करणार आहोत। तसेच दुबार नोंदणीबाबतसुद्धा आमच्या क्षेत्रीय अधिकारी कार्यालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मार्फत पाहणी करून एकूण 17,733 दुबार आढळलेल्या मतदारांमधून सर्व तपासणी केली असता त्यामधून एकूण 5,402 हे मतदार एकल मतदार आढळले, म्हणजे त्यांच्या नावासमोर असलेला 2 स्टार हा निघून जाईल आणि उर्वरित मतदार हे दुबार असल्याने त्यांच्याकडनं प्राप्त विकल्पानुसार मतदान करून घेण्याची कार्यवाही माननीय निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार करून घेण्यात येणार आहे। अकोला महानगरपालिका निवडणूक 2025 ते 26च्या अनुषंगाने मतदान जनजागृती केली जात आहे। महानगरात 5.5 लाख मतदार असून 18 वर्षावरील पात्र मतदारांनी मतदान करावे, तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मतदारांना केले जात आहे। अकोला महानगरात महापालिकेकडून फलक फ्लेक्सद्वारे मतदान जनजागृती केली जात आहे। इतकेच नाही तर माझे मतदान माझा आवाज आहे, मी मतदान करणार आहे, तुम्हीही आपल्या मतदानाचा हक्क बजावा, माझे मत माझा अधिकार असा आशय असलेले प्रचार फलक लक्ष वेधून घेतले आहेत। आकाशवाणीचा उपयोग प्रचार प्रचारणासाठी केला जातो आहे। महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या दृष्टीने यंत्रणा कार्यरत आहे। महानगरात पथनाट्य तसेच ऑटो रिक्षा घंटागाड्याद्वारे मतदारांना आवाहन करण्यात येत आहे। महापालिकेने विशेष प्रचार रथ तयार केले असून त्याद्वारे मतदान जनजागृतीची संकल्पना आयुक्त डॉक्टर लहाने यांनी राबवली आहे। घराघरात आणि प्रत्येक मतदारापर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचवण्यात महापालिका प्रशासन यशस्वी झाले आहे। कापूस नगरी म्हणून ओळखले जाणारे अकोला शहर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे। अकोल्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनी 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी कंबर कसली आहे। शहरातील रिधोरा रोडवरील हॉटेल द ग्रँड जलसा येथे श्री इव्हेंट मॅनेजमेंट आणि इव्हेंट मिनिस्ट्री प्रस्तुत न्यू इयर 2025 पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्याचा जास्तीत जास्त अकोलेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे। 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हॉटेल द ग्रँड जलसामध्ये यंदा विशेष न्यू इयर मेनू तयार करण्यात आला आहे। यामध्ये विविध प्रकारचे स्टार्टर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चविष्ट व्यंजनांची रेलचेल असेल। अकोलेकर आपल्या खाद्य संस्कृतीसाठी ओळखले जातात, हीच बाब लक्षात घेऊन या पार्टीचे नियोजन करण्यात आले आहे। मुख्य प्रायोजक पीच ड्रीम अँड डाईन आहेत। हॉटेलमध्ये मर्यादित स्पेशल गेझेबो डिझाईन करण्यात आले आहेत, जिथे विशेष पाहुण्यांसाठी बसण्याची सोय असेल। वाढती गर्दी लक्षात घेऊन बाउन्सर्स, सीसीटीव्हीज आणि अतिरिक्त पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आली आहे। तरुणांसाठी नामांकित डीजे आणि लाईव्ह म्युझिक बँड आमंत्रित करण्यात आले आहेत। तसेच सोशल मीडियासाठी खास सेल्फी झोन आकर्षक ठरणार आहे। या सोहळ्याला अधिक भव्य बनवण्यासाठी खालील संस्थांचे सहकार्य लाभले आहे। फूड पार्टनर लालाजी कॅटरर्स, लाईट अँड साऊंड पार्टनर गुलाब साऊंड्स अँड डेकोरेटिव्ह सर्व्हिस, SSFX पार्टनर श्री क्रिएशन्स, मीडिया पार्टनर RRC न्यूज सर्व्हिस आहे। यंदा कडाक्याची थंडी असूनही नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। कुटुंबासाठी येथे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या अविस्मरणीय रात्रीचा आनंद घेण्यासाठी आपले पासेस आजच बुक करा। संपर्क ठिकाण मोहित सेल्स, LRT कॉलेज जवळ, अकोला। मोबाईल क्रमांक 75 58 44 30 92 आणि 70 71 19 19 19 आणि 84 33 50 58 68 ही आहेत। आजच्या गतिमान युगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे। महागडी औषधे घेऊनही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही। स्नायू, सांधे, गुडघे, कंबरदुखी इत्यादी त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ आराम मिळवून देण्यासाठी शहरातील कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये 27 आणि 28 डिसेंबर रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। नॅचरोपॅथी, ॲक्युथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीनंतर कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटात वेदनातून आराम मिळतो, असा दावा आग्रा येथील सुप्रसिद्ध BESS नॅचरोपॅथी व कायरोप्रॅक्टिस तज्ज्ञ डॉक्टर तरुण यादव आणि थेरपिस्ट डॉक्टर उदेन खान यांनी केला आहे। गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्याच्या हाडांमध्ये गॅपमुळे होणारी वेदना, हातपायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायांची जळजळ, अंगदुखी, मणक्याच्या हाडात गॅप,
हात न उचलता येणे, हातामध्ये पेटके किंवा शरीरात कोठेही वेदना असल्यास या सर्व जुन्या दुखण्यापासून मुक्ती मिळते. डॉक्टर तरुण यादव यांच्या मदतीने येथे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनांपासून केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे आराम मिळू शकतो. बाहेरगावून येथे येऊन उपचार घेऊन निरोगी झालेल्या काही रुग्णांचे अनुभव आपण पाहूया. कसे तुमचे धन्यवाद करू काय म्हणजे काय सांगू मला कळलं झालंय. कारण माझ्या मुलानं मला हैदराबाद पर्यंत न्यायची तयारी केली. 15 मिनिटाची थेरपी जर माणूस 1 वर्ष जरी बसत नाही ते माणूस आज मी बसून दाखवायचे तुम्हाला. माझं वय 55 वर्ष आहे. सर मी कसे धन्यवाद करतो. भैया काय नाव आपलं? अमोल उपाडे. कुठून आला पण? गंगाखेडून आलो. गंगाखेडून परभणीला आलो. हो. काय त्रास होता आपल्याला? सर मला याचा त्रास होता. कुठलं? नसेचा. हे पायापासून जे फार इथपर्यंत त्रास होता. हा. मला चालता पण येत हा. नव्हतं. असं खाली वागता पण येत नव्हतं. हा. असं बसता पण येत, असं मांडी घालून बसतं, असं मांडी घालून बसता येत नव्हतं मला. हा. आता मांडी घालून बसताय. म्हणजे एवढं त्रास होता? एवढा त्रास होता. जेवण देखील करता येत नव्हतं. मी जेवण असं करते वेळेस असं जेवण करायचं मी. असं जेवण करायचं मी. अशी पाय लांब करून? आता पण लांबलाच नाही. इतका त्रास होता मला. हे आता पूर्ण पाय असं. किती वर्ष त्रास होते? मला कम से कम 3-4 वर्ष झालेले. 3-4 वर्ष? 3-4 वर्ष? 3-4 वर्ष तुम्ही डॉक्टरला नाही दाखवल्या? बऱ्याच ठिकाणी दाखवलं. नांदेडला दाखवलं, लातूरला दाखवलं, अजून बरेच ठिकाणी दाखवून कुठंच फरक नाही पडला. कुठंच फरक नाही पडला. म्हणजे वेदनाग्रस्त तुम्ही 3-4 वर्षामध्ये. 3-4. किती मिनिटामध्ये? 10 ते 15 मिनिटात. किती इंजेक्शन दिल्या? काय इंजेक्शन दिले नाही? नाही. औषध वगैरे नाही. काहीच खाऊ घातलं नाही? काहीच. म्हणजे हाताच्या थेरपीने तुमच्या पूर्ण वेदना गायब झाल्या. पूर्ण. मग आता पहिले जे तेढ वाकडा चलत होतो आता कसं चालतं? आता सरळ चला. चलून दाखवा थोडासा. वा वा. आणि पहिले कसं चलत होतं? पहिलं असं होतं. असं. एकदा चलत जावं तिकडे. पहिले कसं चलत होतं? चलत यावं आता थोडासा पहिल्यासारखा. म्हणजे आता एकदम टाईट चालू शकतो तुम्ही. टाईट. चला एकदा वापस. एकदम टाईट बघा. वा 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 वा. आता वाकू शकतो? आता हे का वापरू शकतो सगळे. खाली बसू शकतो? एकदा बसून दाखवा. हे का खाली अशी मांडी घालून बस. मला असं जेवण करता येत नव्हतं. आता हा पाय लांब करायची गरज आहे? नाही काहीच नाही. म्हणजे एकदम ओके. ओके. असं वाटतं तुम्हाला आता औषध वगैरे खायची गरज पडेल म्हणून? काहीच असं. ऑपरेशन वगैरे करायची गरज पडेल आता? म्हणजे 100% तुम्ही आज वेदना मुक्त झालो. 100%. 100%. बरोबर. नाम आपका? मेरा नाम अनीस रंगरेज। सर क्या प्रॉब्लम था आपको? मेरे पेट के अंदर दर्द होता था जी. और कंबर के नीचे सूनपन और ऐसा लगता था जैसे पैर ही नहीं है मेरे। कितने साल से प्रॉब्लम था सर ये? मेरे को तकरीबन 15 साल से था। तो आपने हॉस्पिटल वगैरह नहीं बताए सर? दवा गोलियाँ खाया, बताया नहीं सर। जैसे कि अपने आगरा के जैसे डॉक्टर तरुण यादव सर आए वाले हैं आगरा से. इनके हाथों की थेरेपी से आपका जो 15 साल का दर्द था वो कितने मिनट में गायब होगा सर? बस 5 मिनट में। बस 5 मिनट में पूरा क्लियर हो गए. और सोशल मीडिया पे आपके जैसे जो बहुत लोग हैं दर्द से लेके ग्रस्त है, जिनको तकलीफ है, जो सोशल मीडिया देखते हैं, वैसे लोगों के लिए आप क्या मैसेज देना चाहते हो? यही मैसेज देना चाहूँगा कि नाजर आइए जी. और थेरेपी वगैरह जो भी दवा गोलियाँ हैं जी. जो सर देते हैं जी. इससे फ़ायदा उठाइए. तो सर की जो थेरेपी ली उससे आपका दर्द पूरा क्लियर हो गया. अभी तो बिल्कुल क्लियर होगा. तो सर के बारे में आप क्या बोलना चाहते हैं? बस थैंक यू बोलना चाहता हूँ उनको मैं. आतापर्यंत डॉक्टर तरुण यादव यांनी शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सामाजिक संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे. 27 आणि 28 डिसेंबर रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ऑनलाईन पद्धतीची सोय देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 86 23 88 84 43 तसेच 90 49 83 15 73. महिलांच्या कलागुणांना वाव देत मैत्री, एकोप्याची भावना आणि सामाजिक जाणीव वाढवण्याच्या उद्देश जपत तसेच पंजाबराव देशमुख व डॅडी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी देशमुख महिला मंडळातील नंदिनी ग्रुपची मासिक सभा हॉटेल सेंटर प्लाझा येथे उत्साहात संपन्न झाली. देशमुख महिला मंडळाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी राज्यश्रीताई, उपाध्यक्ष नैनाताई, सचिव स्वप्नाली, ज्येष्ठ सल्लागार कविताताई, कोषाध्यक्ष प्रतिभाताई, प्रमुख अतिथी वर्षा देशमुख, ग्रुप लीडर विजयाताई यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्तावित कविताताई यांनी केले तर प्रोजेक्टची माहिती ज्योतिताई यांनी दिली. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय उज्ज्वला यांनी करून दिला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या खुमासदार आणि विनोदी शैलीतील मनोगताने उपस्थितांची मने जिंकून घेतली, तर अध्यक्षीय मनोगतातून पुढील वर्षाची दिशा ठरली. ख्रिसमस व नवीन वर्षाचे स्वागत ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आयोजित सभेत नंदिनी ग्रुपच्या सदस्यांनी बहारदार नृत्य सादर केली. मनोरंजक खेळ, बहारदार सादरीकरण यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पासिंग द बॉलच्या गेमच्या विजेत्या आहेत सोनाली, योगिनी, चंदा, तसेच हौजी गेमच्या विजेत्या आहेत संगीता, श्रद्धा, प्राची, छाया, सीमा, राज्यश्री, शीला, माधुरी, उज्ज्वला, स्वप्नाली, अनिता, प्रगती, शीतल, संजीवनी, आराधना, जयश्री, प्रांजली, अरुणा, प्रियंका, तसेच ड्रेस कोड थीमच्या विजेता आहेत सुषमा, सीमा, शिल्पा, सोनाली, पौर्णिमा. समाजात सकारात्मक विचारांना चालना देणारा एक प्रेरणादायी उपक्रम म्हणजे पुनर्विवाह परिचय मेळावा मंडळांनी आयोजित केला आहे. या माध्यमातून 2 विवाह जुळून आले. त्यापैकी अभिषेक देशमुख व माधुरी देशमुख या नवदाम्पत्याचे स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात आले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ख्रिसमस व नववर्षाचे स्वागत थीम असलेले कार्यक्रम स्थळ हे सुंदर रांगोळी, ख्रिसमस ट्री, रंगबिरंगी लाईट्स, सांताक्रॉज, फुगे, कॅन्डल्स, फ्लावर्स अशा आकर्षक सजावटीने नटले होते. उपस्थित सदस्यांनी थीमनुसार पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्या ॲडव्होकेट कांचन शिंदे मॅडम यांनी मेडिटेशन आणि आनंदी जीवन जगण्याचे महत्त्व पटवून दिले. उपस्थित सदस्यांनी त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवले. देशमुख महिला मंडळातील सर्व सदस्यांनी एकत्रित येत एकमेकांशी संवाद साधत सरत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची समारोप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन मंजू देशमुख व भावना देशमुख यांनी केले, तर सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत डॉक्टर शिवानीने केले, तर आभार प्रदर्शन वैशालीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदिनी ग्रुप सर्व सदस्य तसेच कविता ढोरे, ज्योतिताई, संध्याताई, इंदुताई, विजयाताई, मंजुषाताई, अनघा, शुभांगी, उज्ज्वला, वैशाली, मीना, डॉक्टर शिवानी, दीप्ती, भावना, विद्या, स्मिता यांनी परिश्रम घेतले. मंगरुळपीर तालुक्यातील नांगी इचा येथे 24 डिसेंबरच्या रात्री 3 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कडी-कोंडे तोडून 9,35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील नांगी येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. नांगी येथील मोहन राऊत यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकर फोडले व त्यातील 90 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 30,000 रुपये असा रोख असून एकूण 4,80,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच रात्री राजेश अमृतराव राऊत यांच्या घरातून 53 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 3,000 रुपये असा रोख, तर दीपक विठ्ठलराव राऊत यांच्या घरातून 33 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 7,500 रुपये रोख असा एकूण 9,35,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घटनेची माहिती प्राप्त होताच मंगरुळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, ठाणेदार किशोर शेळके यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञासह घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच चोरटे जेरबंद करण्यात येतील असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तब्बल 8 वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज अत्यंत महत्त्वाचा आहे. तो जर चुकला तर निवडणुकीतून तुम्ही बाद होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे जाणकारांना उमेदवारी अर्ज दाखवण्याची गरज असून 1 नाही 2 जाणकारांना उमेदवारी अर्ज दाखवा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आज इच्छुकांनी परवानगी काढण्यासाठी महापालिकेच्या 1 खिडकीमध्ये गर्दी केली होती, तर शुक्रवार आणि शनिवार आता अर्ज खरेदी आणि अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार गर्दी करतात का हे पाहण्यासारखे असेल. सोमवार, मंगळवार उमेदवारी दाखल करणाऱ्यांची धूम राहणार आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल 8 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत 4 उमेदवारांच्या प्रत्येक प्रभागात प्रत्येकी 10 ते 20 उमेदवार रिंगणात राहणार आहेत. म्हणजेच एका प्रभागातून किमान 30 ते 50 उमेदवार रिंगणात असतील. जितके जास्त रिंगणात उमेदवार असतील तितकीच डोकेदुखी राजकीय पक्षांना असेल. शुक्रवार आणि शनिवार अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या जास्त असेल असे चित्र आहे. अर्ज दाखल करताना कुठलीही चूक होऊ नये. 2 वेगवेगळ्या जाणकारांना आपले अर्ज दाखवा. अर्जातील चूक तुमची उमेदवारी रद्द करू शकते. तुम्ही एखाद्यावर अवलंबून राहत असाल तर अर्ज दाखल कराल आणि त्याला तुम्हाला निवडणुकीमध्ये उभे राहू द्यायचे नसेल तर तो इच्छुकांच्या उमेदवारीत अर्ज त्रुट्या ठेवेल आणि तुमची उमेदवारी उभे राहण्यापूर्वी संपेल. तेव्हा तो अर्ज भरताना
तो वेगवेगळ्या जाणकारांना दाखवून भरून घ्यावा. खात्री करावी की सर्व माहिती अचूक भरली आहे की नाही, अन्यथा निवडणुकीपूर्वीच तुमचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्याच्या महापालिका निवडणुकीत सत्तेचा महासंग्राम. RRC महाचर्चातून विकासाच्या मुद्द्यांवर थेट चर्चा. महायुतीचा फॉर्म्युला ठरला पण घोषणा बाकी. अकोला महापालिकेत भाजपा ठरणार मोठा भाऊ. आज तिघांनी केले उमेदवारी अर्ज दाखल. शनिवार, सोमवार, मंगळवार उमेदवाराची धावपळ होणार. महापालिकेचा उमेदवार जनजागृतीसाठीची मोहीम वेगाने. अंतिम मतदार यादी आयोगाच्या मान्यतेने लवकरच प्रसिद्ध होणार. उमेदवारी अर्ज दाखल करताना चुकवू नका. उमेदवारी अर्ज चुकला तर व्हाल निवडणुकीतून बाद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.